बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. झोका कथास्तू बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक सूरज साठे लिखित कथा ताटातूट. पाऊस धो धो कोसळत होता. ती त्याच्या गळ्यात पडून हुंदक्यानं रडत होती. आता आपली ताटातूट होणार या विचारानं भर पावसात दोघांचं काळीज बर्फासारखं वितळत होतं. पावसाचे दिवस होते. पाऊस धरणीला जरा बी विसावा खाऊ देत नव्हता. एकसारखा तिला बडवून काढत होता. जणू काय तो तिच्यावर आपला रागच काढत होता. पाऊस एक क्षण देखील उघडायचं नाव घेत नव्हता. नोकरदार माणसं मात्र पावसावर चिडली होती. कामगार पावसाकडे बघत उद्याची भाकरी कशी मिळवायची या चिंतेत होता. जगाला जगवणारा शेतकरी मात्र डोक्यावर पोत्याची खोळ घेऊन त्या उभ्या पावसात राबत होता. जणू काही जगाचा संसार त्याच्या एकट्याच्या मनगटावरच चालत होता. 2 दिवस गेले आणि पावसानं थोडा विसावा घेतला. कॉलेज चालू होऊन फक्त महिना झाला होता. पावसाळ्यातील रम्य पहाट उजाडली. तो पहाटेचा गार वारा अंगावर रोमांच उभा करत होता. रातभर आडुसा धरून बसलेली पाखरं आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी उठून सज्ज झाली होती. किलबिल करीत होती. जणू काही ती पाखरं मनुष्यसृष्टीला जागच करीत होती. त्या पाखरांच्या किलबिलानं शाहूला जाग आली. त्यानं घड्याळाकडे बघितलं तर त्यात 6:30 वाजलं होतं. तो ताडकन उठला आणि बाहेर जाऊन कपडे काढून एवढ्या थंडीत त्यानं गार पाण्याची बादली अंगावर ओतून घेतली. आत येऊन फटाफट कपडे घालून त्यानं आपलं आवरलं. त्याच्या म्हातारनं त्याच्या हातात चहाचं फुलपात्र दिलं. त्यानं उभ्या उभ्या चहा पिला आणि वाघ पाठीमागं लागल्यावानी तो स्टँडच्या दिशेनं पळत सुटला. तो स्टँडवर पोचतोय तेवढ्यात एसटी निघून गेली. एसटीची आणि त्याची थोडक्यात चुकामुक झाली. आज कॉलेजमध्ये वक्तृत्व स्पर्धा होत्या आणि शाहूला नेमका आजच उशीर झाला होता. तो दुःखी होऊन स्टँडवर बसला होता. तेवढ्यात त्याला एक मोटरसायकल पुढून येताना दिसली. त्यानं त्या मोटरसायकलला हात केला. तो मोटरसायकलवाला त्याच्या जवळ येऊन थांबला. त्याला म्हणाला, काय शाहू राजे, आज उशीर केला? शाहू म्हणाला, हो झाला वाईच. तो म्हणाला, बरं बसा, मी सोडतो तुम्हाला. तो त्या मोटरसायकलवर बसला आणि ती मोटरसायकल कॉलेजच्या दिशेनं धावू लागली. आत्ता कुठे शाहूचा आत्मा थंड झाला होता. मोटरसायकल कॉलेजच्या गेटवर थांबली. शाहूनं मोटरसायकलवाल्याचा आभार मानलं व धावतच कॉलेजमध्ये सुटला. तो पळत होता आणि अचानक वर्गातून एक मुलगी बाहेर आली. शाहू तिला जोरात धडकलाच. स्वतःच धडकून त्या मुलीला शाहू म्हणाला, ए जरा वर बघून चाल की, का दिसायचं बंद झालंय? त्यानं तिला लई झापलं आणि ती मुलगी त्याला काहीतरी बोलणार इतक्यात तो निघून गेला. वक्तृत्व स्पर्धेला नुकतीच सुरुवात होत होती. तेवढ्यात शाहू तिथं पोचला. त्याच्या पाठोपाठ ती मुलगीही तिथं आली. शाहूनं अतिशय धडाकेबाज भाषण दिलं. त्याच्या तोंडातून येणाऱ्या प्रत्येक शब्दाला टाळ्या पडत होत्या. शाहूचं भाषण संपलं. सगळेजण त्याची स्तुती करायला लागले. ती मुलगीही शाहूला भेटली आणि म्हणाली, खूप छान बोललास तू. मला तुझं भाषण खूप आवडलं आणि विषयाची मांडणी तर तू अतिशय जबरदस्त केली होतीस. पण एक गोष्ट बोलू का? शाहू म्हणाला, बोल. ती म्हणाली, तू जे विचार मांडलेस त्या विचारांचा जीवनात वापरही करत जा. असं म्हणून ती तिथून निघून गेली. शाहूला आपली चूक लक्षात आली. सकाळी माझी चूक होती. मीच तिला धडकलो होतो आणि वरून मीच तिच्यावरती दादागिरी केली होती, असं तो मनात म्हणत होता. तो म्हणाला, परत ती भेटली तर मी तिची माफी मागतो. मनात असा विचार करून तो वर्गात गेला. वर्गात जाऊन बसतोय तोवर त्याला ती मुलगी त्याच्याच वर्गात दिसली. त्याला थोडं आश्चर्य वाटलं आणि त्यानं आपल्या मित्राला विचारलं,
ही कोण पोरगी आहे नवीन? मित्र म्हणाला, नवीन ॲडमिशन आहे आणि ती आजच कॉलेजमध्ये आली आहे. शाहू म्हणाला, बरं. शाहूने तिची माफी मागण्याचा निश्चय केला. तो तिच्याकडे सारखा बघत होता, पण ती अजिबात त्याच्याकडे वळूनही बघत नव्हती. अखेर कॉलेज सुटलं आणि ती मुलगी निघून गेली. शाहू आणि त्याचे 4 मित्र रोहित, हर्षद, सुमित आणि दस्तगीर हे चौघेही एस टी स्टँडकडे निघाले. त्यानं आपल्या मित्रांना सकाळी घडलेली सारी हकीकत सांगितली. बोलत बोलत ते एस टी स्टँडवर पोचले आणि शाहू पुढं बघतोय तर काय, ती मुलगी स्टँडवरच्या एका बाकड्यावरती बसलेली. तिच्याकडे बोट दाखवत त्यानं आपल्या मित्रांना सांगितलं, हीच ती सकाळची पोरगी. तेवढ्यात हर्षद म्हणाला, अरे ही पोरगी कोण आहे तुम्हाला माहिती आहे का? शाहू म्हणाला, ती कोण का असे ना, आपल्याला काय देणं घेणं. मी जाऊन तिची माफी मागतो, नाहीतर हिनं घराबिरात सांगितलं तर माझं म्हातारं माझं कॉलेज बंद करून टाकेल. असं म्हणून शाहू त्या मुलीजवळ गेला. तिला म्हणाला, तुझ्यावर जरा बोलायचं होतं. ती म्हणाली, हां बोल ना. तेवढ्यात एस टी स्टँडला लागली. मग काय पोराने नुसता दंगा धुडगूस केला. जो तो एस टीमध्ये बसायला जागा धरण्यासाठी शिकस्त करीत होता. काही बहादरांनी एस टीच्या खिडकीतून बॅगा आत टाकून जागा धरली, तर काही जण खेटाखेटी करीत आत शिरू लागले. शाहूनं एस टीत जागा धरून तो खिडकीजवळच्या सीटवर बसला होता. त्याचा मित्र हर्षद बाहेरच राहिला होता, म्हणून शाहूनं आपल्या कडेची सीट हर्षदसाठी धरून ठेवली होती. ती पोरगी त्याच एस टीमध्ये उभी होती. ती शाहूजवळ आली आणि त्याला म्हणाली, इथं कोण बसणार आहे का? शाहू काही बोलायच्या आतच हर्षद तिथं आला आणि तिला म्हणाला, नाही नाही कोण बसणार, बसा तुम्ही. तशी ती शाहूच्या शेजारी बसली. शाहूचं हृदय मात्र जोरानं धडकायला लागलं. तो मनात विचार करत होता की ही पोरगी आपल्या एस टीमध्ये काय करीत असेल. कदाचित माझ्या घराकडे येऊन हिला सकाळचा वचपात्र काढायचा नसेल. अशा अनेक विचारांनी शाहू बेचैन झाला होता. तो त्या पोरीकडे अजिबात बघित नव्हता. किंबहुना त्याचं तेवढं धाडसच होत नव्हतं. त्यानं आपली मान खिडकीकडे वळवली होती. ती पोरगी विचार करत होती की याला आपल्याशी काहीतरी बोलायचं आहे, पण तो कधी बोलणार ती याच प्रतीक्षेत होती. अखेर शाहूचा स्टॉप आला. तो एस टीतून खाली उतरला. त्यानं एस टीमध्ये एकदाही तिच्या नजरेला नजर दिली नव्हती. ती पोरगी मात्र त्याच्या या अशा वागण्याचा विचार करत होती. शाहू घराकडे गेला. त्यानं हातपाय धुतला आणि जेवण केलं. खुरपानं दोरी घेऊन वैरणला रानात गेला. शाहू हा अतिशय साधा आणि शांत स्वभावाचा होता आणि तितकाच हुशार देखील. त्याला वाचनाची प्रचंड आवड होती आणि या आवडीमुळेच तो महापुरुषांच्या समतावादी विचारांचा पाईक होता. अधूनमधून तो कविता आणि शाहिरी देखील करायचा. तो दिसायला देखणा होता. अंगापिंडानेही दणकट होता आणि महत्त्वाचं म्हणजे तो आज्ञाधारक होता. शाहू अवघ्या 10 वर्षांचा होता तेव्हा त्याची आई रानात भाजीला गेली होती आणि तिथंच ती विषारी सापानं शिकार केली. तिचा मृत्यू झाला. शाहूच्या डोक्यावरचं मायेचं छत्र हरपलं गेलं. शाहूची आई वारल्यानंतर अगदी एकाच महिन्यात शाहूचा बाप घर सोडून निघून गेला. काही जण म्हणत होते त्यानं संन्यास घेतला, तर काही म्हणत होते तो मरून गेला. पण त्याचं नक्की काय झालं हे कोणालाच माहीत नव्हतं. शाहूच्या आजी आजोबांनी हे डोंगराएवढं दुःख पचवून शाहूचा तळ हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळ केला. त्याला वाढवला. शाहू देखील त्यांची फार काळजी घेत होता. आता शाहू मोठा झाला होता. त्याचे आजोबाही थकले होते. त्यामुळे संसाराचा गाडा शाहूच्या शिरावर आला होता. तो शिक्षण बघत बघत आपलं 3 माणसांचं कुटुंब सांभाळत होता. त्यानं 2 म्हशी आणि 2 गायी घेतल्या होत्या आणि त्यांच्या जीवावरच त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता.
शाहू रानात वैरणीला गेल्याला बघून त्याच्या आजोबांनी बाहेर बाजल्यावर बैठक मारून बटवा सोडला होता. तेवढ्यात रोहित तिथं आला. म्हणाला, काय अण्णा, निवांत बसलाय? अण्णा म्हणाले, मग म्हातारपणात काय उड्या मारू? रोहित म्हणाला, अहो तसं नाही. बरं ते जाऊ दे, शाहू कुठं आहे? अण्णा, रानात गेलाय वैरणीला. रोहित, बरं मग मी जातो. अण्णा, अरे कुठं चाललास? बस की वाईज. काय मग कशी चालली शाळा? रोहित, कशी चालते आता वाती? तुमचा नातू पुरुषनी धडका मारत फिरतो या. बोलता बोलता रोहितच्या तोंडातून ही गोष्ट निघून गेली. पण लगेचच त्याला त्याची चूक कळाली आणि अण्णा काय बोलायच्या आतच त्यानं तिथनं पळ काढला. शाहू वैरण घेऊन आला आणि जनावरांचं शेण काढून त्यानं वैराण पाणी दावून धारा काढून दुधाच्या किटल्या घेऊन तो घरी आला. घरी आल्याबरोबर अण्णानं त्याला खिदाडलं. अण्णा म्हणाले, लेका, तुला चांगलं चांगलं म्हणत डोक्यावर घेतला, तुझा सगळा लाड हाट पुरवला आणि तू आता आमच्या डोसक्यावर बसून घाण करायला लागलास की? शाळेत पोरीसनी धडका मारतो यास. या असलं धंदा करायला आम्ही तुला शाळेत पाठवलाय होई? अण्णाचं तोंड काय बंद होत नव्हतं. शाहू मान खाली घालून अण्णाची बोलणी ऐकून घेत होता. शेवटी म्हातारी मध्ये पडली आणि अण्णाला शांत केला. शाहूने हातपाय तोंड धुतलं, घरात जाऊन दुधाच्या किटल्या घेतल्या आणि दूध घालायला डेअरीत गेला आणि तिथून घरी येऊन सरळ झोपी गेला. अण्णाने आणि त्याच्या आजीनं त्याला उठवलं, जेवायला घातलं. शाहूचे डोळे भरून आले होते. अण्णा त्याला म्हणाले, अरे लेका, मी तुझ्या चांगल्यासाठीच तुझ्यावर ओरडलो होतो. शाहूनं एक घास घेतला आणि अण्णाला आणि आजीला भरवला. त्या घासानं अण्णाच्या आणि आजीच्या डोळ्यांतून अश्रूचे थेंब घसरले. तिघांनीही जेवण केलं आणि अंथरुणावर पडले. शाहूला झोप लागत नव्हती. त्याला वाटत होतं की त्याच मुलीनं आपल्या घरी येऊन आपली वाट लावली. हाच विचार करून तो झोपी गेला. शाहू सकाळी पहाटे उठून आपली सगळी कामं आटोपून कॉलेजला जाण्यासाठी निघाला. एस टी स्टँडला थांबली तशी सगळी पोरं एस टीतून खाली उतरली आणि कॉलेजच्या दिशेनं चालू लागली. शाहू आणि त्याचे दोस्त कॉलेजच्या दिशेनं निघाले होते आणि त्यांच्या पाठीमागूनच ती मुलगी येत होती. शाहूनं आपल्या मित्रांना रात्री घडलेली सारी हकीकत सांगितली. रोहित मात्र मान खाली घालून लाजिरवाण्याप्रमाणे ऐकत होता. शाहू आपल्या मित्रांना म्हणाला, तुम्ही पुढे व्हा, मी माझा हिशोब चुकता करून आलो. असं म्हणून त्यानं मित्रांना पुढे पाठवलं आणि तो त्या मुलीजवळ गेला. तिला म्हणाला, काल माझ्याकडून चूक झाली होती, त्यासाठी मी तुझी माफी मागणार होतो, पण तू असं करायला नको पाहिजे होतंस. तुझ्यामुळे मी माझ्या घरच्यांच्या नजरेत पडलो. तू हे फार फार वाईट केलंस. शाहू तिला तोंडाला येईल ते बोलत होता आणि ती फक्त ऐकून घेत होती. तिला हा काय बोलतोय त्यातलं काहीच कळत नव्हतं. ती काही बोलायच्या आतच शाहू तिथून निघून गेला. शाहू कॉलेजमध्ये गेला. तीही त्याच्या पाठोपाठ कॉलेजमध्ये आली. शाहूचा मित्र हर्षद शाहूला म्हणाला, काय बोललास तू तिला? तसं शाहूनं आपल्या मित्रांना सगळं सांगून टाकलं. त्यावर हर्षद म्हणाला, भावा, तू परत एकदा चुकलायस. त्या पोरीची ह्या सगळ्यात काय पण चुकी नव्हती. शाहू म्हणाला, काय बोलतोयस तू हे? हर्षद म्हणाला, ए रोया, बोल की आता तरी. रोहितनं आपली चूक कबूल केली. शाहूला सगळं सगळं खरं खरं सांगून टाकलं. शाहूला या गोष्टीचा पश्चाताप वाटायला लागला. आपण गैरसमजामुळं त्या मुलीला वाटेल ते बोललो आणि तीही तिची काही चुकी नसताना ती निमूटपणे आपली बोलणी ऐकून घेत होती. शाहूनं मनाशी एक निश्चय केला, आज काहीही झालं तरी आपण तिची माफी मागायची. कॉलेज सुरू झालं. शाहूला मात्र कॉलेज कधी सुटते असं झालं होतं.
त्याला एक क्षण हा फार मोठा वाटत होता. अखेर कॉलेज सुटलं. शाहू आणि शाहूचे मित्र स्टँडच्या दिशेनं चालू लागले आणि ती मुलगीही त्यांच्या पुढं चालत होती. शाहू हर्षदला म्हणाला, हर्षा भावा, तू काल काहीतरी त्या पोरीबद्दल सांगणार होतास. हर्षा म्हणाला, हां, अरे ती पोरगी आपल्याच गावची आहे. तिचं नाव समीक्षा आहे. आमच्या घराच्या शेजारीच राहते ती. तिचा बाप बँकेत नोकरीला आहे. त्याची बदली आपल्या तालुक्याच्या बँकेत झाली. तेव्हा ती आता आपल्या गावातच राहणार आहे. हर्षद तिची सारी डिटेल माहिती सांगित होता. बोलत बोलत ते सगळेजण स्टँडवर पोहोचले. समीक्षा बाकड्यावर बसली होती. शाहू तिच्या जवळ जाऊन बसला आणि तिला म्हणाला, जरा बोलायचं होतं. बोलू का? ती म्हणाली, अजून काही बोलायचं बाकी आहे का? असेल तर बिनधास्त बोल. शाहू म्हणाला, समीक्षा, सॉरी, मला माफ कर. माझा एक मोठा गैरसमज झाला होता. शाहूने काल आणि आज घडलेली सारी हकीकत तिला सांगितली. त्यावर ती म्हणाली, मला तुझ्या बोलण्यावरून वाटत होतं की तुझा काहीतरी गैरसमज झालेला असेल. जाऊ दे, सोड आता ते. आणि हो, तुला माझं नाव पण माहीत आहे. माझी सगळी माहिती काढलेली दिसतेस तू. शाहू म्हणाला, तसं काय नाही, पण थोडीफार माहिती तर ठेवावीच लागते ना. कधी कधी उपयोगी पडते ती. ते दोघे बोलत होते तेवढ्यात एसटी आली. सगळी पोरं एसटीत चढली आणि एसटी गावच्या दिशेनं धावू लागली. समीक्षाला शाहूचा तो निर्मळ, निरागस आणि भाबडा स्वभाव भावला. इकडे शाहूलाही तिचा शांत, संयमी आणि समजूतदार स्वभाव आवडला होता. एसटी गावात आली. शाहू आपल्या स्टॉपला उतरला आणि घरी गेला आणि गडबडनं त्यानं आपली कामे आटोपली. तो हर्षदच्या घराकडे आला. शाहूला आपल्या घराकडे आलेला बघून हर्षद त्याला म्हणाला, अरे शाहूराजे, तुम्ही आज इकडे कशी काय वाट चुकला? शाहू म्हणाला, का र, तुझ्या घराकडे यायचं नाही का आम्ही? हर्षद म्हणाला, तसं नाही, तुम्ही कामाची माणसं. आज अचानक इकडं आला म्हणून विचारलं हो. शाहू आणि हर्षद दोघेही गप्पा मारत त्याच्या अंगणात बसले होते. पण शाहूचे डोळे मात्र समीक्षाच्या घराकडे लागलेले होते. ती कधी दिसते याची त्याला उत्सुकता लागली होती. बराच उशीर ते दोघे गप्पा मारत बसले होते. पण समीक्षा मात्र काही बाहेर येत नव्हती. याचा शाहूला राग येत होता. समीक्षा ही अत्यंत शांत आणि संयमी स्वभावाची होती. तशीच ती दिसायलाही सुंदर होती. तिचं सौंदर्य म्हणजे एखाद्या कवीच्या कवितेतील निरागसता होती. आंब्याच्या मोहराप्रमाणे तिचं सौंदर्य मोहरलं होतं. तिचा गोरा रंग, बोलके डोळे आणि त्या डोळ्यावर लोंबत्याली केसांची बट सर्वांना भुरळ घालत होती. फक्त शरीरानेच नाही तर गुणानेही ती देखणी होती. अखेर समीक्षा हातात पाण्याची बादली घेऊन बाहेर आली. दोघांच्याही नजरा एकमेकावर आदळल्या आणि दोघेही एकमेकांकडे बघून गालातल्या गालात हसले. हर्षा मात्र या दोघांकडे बारकाईने बघत होता. हर्षा शाहूला म्हणाला, हर वागा, आत्ता मला कळलं तू इकडे कशासाठी आलायस ते. शाहू म्हणाला, अरे तसं काय नाही. बरं चल, मी जातो, नाहीतर अण्णा खवाळतील. असं म्हणून शाहू उठला आणि घराकडे निघून गेला. त्याच्या मनात आनंदाचं वारं वाहत होतं. तो घरी आला तेव्हा कडूचं नुकतंच पडलं होतं. त्यानं आपली सर्व कामं आटोपली आणि जेवण करून अंथरुणात पडला. तो दिवस उजाडण्याची वाट पाहत होता आणि वाट बघतच तो झोपी गेला. त्यानं आपली सर्व कामं आवरली आणि तो कॉलेजला आला. कॉलेजमध्ये ते दोघेजण एकमेकांच्याकडे सारखे सारखे बघत होते आणि शाहूचे मैत्र शाहूला टोचत होते. कॉलेज सुटलं आणि समीक्षा शाहूजवळ आली. त्याला म्हणाली, शाहू, तू कविता खूप छान करतोस असं मी ऐकलंय. त्यावर शाहू म्हणाला, अरे वा, तूही माझी चांगलीच माहिती काढलेली दिसतेस. ती म्हणाली, हो ना, कधी कधी उपयोगाला येते. मग माझ्यावर कधी कविता लिहितोयस?
शाहू म्हणाला, लिहिणार ना, पण तुझ्यावर लिहिलेली कविता ही खूप स्पेशल असणार आहे. ती म्हणाली, मग तर मला आत्तापासूनच उत्सुकता लागली आहे. ते दोघेजण बोलत बोलत स्टँडला आले. तितक्यात एसटी लागली होती. दोघेही एसटीत चढले. एकाच सीटवर दोघेजण बसले. तो चाबरा रोहित्या त्याच्या समोरच येऊन उभा राहिला. शाहूला म्हणाला, जोडा भारी दिसतोय, असं म्हणून त्यानं मागे पळ काढला. समीक्षा लाजली आणि शाहूनही खाली मान घातली. एसटी गावात आली. शाहू उतरला आणि आपल्या घरी गेला. शाहू रोज आपली कामं आटपायचा आणि हर्षाच्या घराकडे जायचा आणि समीक्षाही दारात बसून शाहूची वाट बघायची. दोघेही नजरेने एकमेकांशी बोलायचे. शाहू तर दिवाना झाला होता. त्याला दिवस रात्र फक्त समीक्षाचंच वेड लागलं होतं आणि समीक्षाही शाहूसाठी वेडावली होती. ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात अकंठ बुडाले होते. शाहूला तर रात्रीची झोपच लागायची नाही आणि लागलीच तर स्वप्नात फक्त समीक्षाच दिसायची. असंच काहीच समीक्षाचंही झालेलं. पण हे प्रेम फक्त ओठावर यायचं बाकी होतं. एकदा कॉलेज सुटल्यावर समीक्षा शाहूला भेटली. त्याला म्हणाली, शाहू, तू माझ्यासाठी कविता लिहिणार होतास, विसरलास की काय? शाहू म्हणाला, मी लिहिली आहे कविता, पण तुझ्यासमोर कशी बोलायची याचंच मला कोडं पडलंय. ती म्हणाली, अरे बिनधास्त बोल, मला ऐकायची आहे कविता. शाहू म्हणाला, पण तू रागावणार तर नाहीस ना? ती म्हणाली, अरे तुझी शपथ, अजिबात नाही रागावणार. आता मात्र शाहूला धीर आला होता. तो म्हणाला, मग ऐक. स्वप्नात माझ्या तू रोजच येतेस, स्वप्नात माझ्या तू रोजच येतेस, मनाला माझ्या फक्त तुझंच वेड लावून जातेस. बेधुंद होतो मी तुझ्या येण्याने, हात तुझा हळुवार माझ्या केसात फिरतो. मिठीत घेण्यात तुला मग मी शिकस्त करतो. ओथंबलेल्या ओठांतून भावनांचा वर्षाव मग होतो. तुझ्या नाजूक हसण्याने किंचित लाजण्याने हृदयात आग लावतेस. तू रोजच माझ्या स्वप्नात येतेस आणि मला तुझ्यात सामावून घेतेस. समीक्षा म्हणाली, अरे वा, खरंच की काय? शाहू म्हणाला, मग काय? समीक्षा, मला तुझा परमनंट कवी व्हायचा आहे. समीक्षा लाजून चुर्र झाली आणि त्याला हळूच म्हणाली, मलाही तुझी परमनंट कविता व्हायचं आहे. ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात गुरफटून गेले होते. कॉलेज संपलं, वर्षे निघून गेली, पण दोघांनाही आपली प्रेम कहाणी काही दिवसांपूर्वी सुरू झाली आहे असं वाटत होतं. एकदा सरकारी नोकरीची भरती सुटली होती आणि शाहूने त्याच्यासाठी अर्ज भरला होता. शाहूचं नशीब एवढं बलवंत होतं की तो पहिल्याच प्रयत्नात भरती होऊन सरकारी नोकरीवर रुजू झाला. आता मात्र त्या दोघांनाही प्रतीक्षा सहन होत नव्हती. दोघांनी आपापल्या घरात सांगून लग्न करायचा असा निर्धार केला. पण एका हाताने देतं आणि दुसऱ्या हाताने काढून घेतं, यालाच नशीब म्हणतात. अशीच काहीशी गत या दोघांचीही झाली. दोघांनी आपापल्या घरात आपल्या प्रेमाची कबुली दिली, पण घरच्यांनी या प्रेमाला कडाडून विरोध केला. दोघांची जात सारखीच होती, पण दोघात श्रेष्ठ कोण हा वाद रंगला होता. दोघांचीही परिस्थिती सारखीच होती, पण मोठं कोण हा प्रश्न जिवंत होता. समीक्षाचा बाप म्हणत होता, त्या पोराच्या आईबापाचा पत्त्या नाही, आणि शाहूचा अण्णा म्हणत होता, पुरीचा बाप फिरस्ती आहे. त्या दोघांनीही घरच्यांसमोर हार मांडली होती. शाहू म्हणत होता, आई निघून गेली आणि बापानं मला वाऱ्यावर सोडलं, तेव्हा अण्णाच माझा बाप आणि आजीच माझी आई झाली होती. त्या दोघांसाठी प्रेम काय, मी माझा जीवही ओवाळून टाकेन. आणि अशीच परिस्थिती समीक्षाचीही झाली होती. दोघांनीही एकदा शेवटचं भेटायचं ठरवलं. पाऊस धो धो पडत होता आणि त्या पावसात दोघेही एकमेकांना बिलगले होते. त्या पावसाच्या धारेपेक्षा समीक्षाच्या डोळ्यांतील अश्रूची धार मोठी वाटत होती. पावसाने नाही तर या दोघांनी या धरणीला भिजवलंय
असा भास होत होता. आता आपली ताटातूट होणार, यापुढे आपण कधीही भेटणार नाही. जिवंत असून मेल्यासारखं जीवन जगू, या विचारानं उभ्या पावसात दोघांचंही काळीज बर्फासारखं वितळत होतं. बराच वेळ ते एकमेकांच्या मिठीत होते. एकमेकांना मिठीतून दूर करण्याचे धाडस दोघांकडूनही होत नव्हतं. त्यांना वाटत होतं की या मिठीतच आपल्या आयुष्याचा अंत व्हावा. पण यतीला हे मान्य नव्हतं. महापुरुषांचा समतेच्या विचारांचा जागर करणाऱ्या शाहूचं आयुष्य मात्र विषमतेनं उद्ध्वस्त केलं होतं. एकदा रोहित, हर्षद, सुमित आणि दस्तगीर गावच्या पाटलांकडे गेले. पाटील म्हणजे मार्क्स आणि लेनिनवादाचा धगधगता निखारा, तसेच फुले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ यांच्या समता आणि मानवतावादी चळवळीचा कट्टर अनुयायी. पाटलांच्या शब्दाला गावात फार मोठा मान होता. त्यांचा शब्द झुगारणारा गावात एकही माणूस नव्हता. पाटील म्हणजेच गावाचं सर्वस्व होतं आणि म्हणूनच शाहूचे मित्र पाटलांना भेटले आणि शाहू आणि समीक्षाची प्रेम कहाणी त्यांना सांगितली. एके दिवशी शाहू आणि समीक्षा पळून गेले अशी गावात आरोळी उठली. शाहूच्या अन्नाचं काळीजच थरकलं. तो म्हणत होता, अगोदर लोक निघून गेला, तो आजतागायत परत आला नाही, आणि आता हा नातू. मी उगाच त्याच्या प्रेमाला विरोध केला. त्या पोरीवर मी त्याचं लगीन लावून द्यायला पाहिजे होतं, असं म्हणत तो पश्चाताप करून घेत होता. समीक्षेचे आईबाप देखील म्हणत होते, आपली एकुलती एक मुलगी होती आणि ती आपल्या आडमुठेपणामुळेच आपल्याला सोडून निघून गेली. दोन्ही कुटुंब शेवटी पाटलांच्या जवळ गेले. पाटील बाहेरच सोप्यात बसले होते. दोघांनीही आपली गाराणी सुरू केली. शेवटी पाटील उठले आणि म्हणाले, अण्णा, तुझं नशीब लय बलवंत आहे. तू सांभाळून केलेल्या उपकाराची परतफेड करण्यासाठी तुझा नातू आपल्या प्रेमाची कुर्बानी देत होता. आणि समीक्षेच्या बापालाही म्हणाला, तुम्ही बी लई नशिबान हायसा. तुमच्या प्रेमासाठी तुमची पोरगी तिच्या प्रेमाचा गळा घोटायला चालली होती, पण तुम्ही मात्र तुमच्या फडतूस जातीच्या आणि मोठेपणाच्या नादात या पोरांचं आयुष्य उद्ध्वस्त करायला चालला होता. पाटलानं त्यांना खडे बोल सुनावले आणि शाहू आणि समीक्षाला बाहेर बोलावलं. त्या दोघांच्याही घरच्यांनी आपली चुकी मान्य केली आणि आपल्याला या गोष्टीचा पश्चाताप झालाय याची कबुली दिली. पाटलाने आपल्या वाड्यात स्वतः त्या दोघांच्या लग्नाची सुपारी फोडली आणि ताटातूट झालेल्या दोन जीवांचे मिलन घडवले. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.